महाराष्ट्र। आता आपण ओंड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आहोत आणि ओंड गावच्या इतिहासातलं ओंड गावचा ज्या झाडाने इतिहास बघितला ते हे पिपळाचं झाड या ठिकाणी आज पडलेलं आहे। या झाडाला कीड लागल्यामुळे आपण झाड बघू शकतो। झाडाचा बुंदा अतिशय या ठिकाणी बुंदा बघू शकतो, अतिशय मोठा। अनेक पिढ्या या झाडानं ओंडगावच्या अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत। ओंडगावच्या नकाशावरती या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। अनेक वर्ष या झाडानं हे ओंडगाव कसं घडलं, कशा स्वरूपात उदयास आलं हे सुद्धा या झाडानं बघितलेलं आहे। आणि या बाजूला आपण बघू शकतो वडाचं झाड आहे आणि ते अखंड राहावं ही इच्छा आहे, कारण की हे झाड या ओंडगावच्या इतिहासातलं एक महत्त्वपूर्ण असं नकाशावरचं एक केंद्रबिंदू म्हणूयात। कारण की या बाजूला आपण बघू शकतो इथं ग्रामदैवत हनुमान या ठिकाणी हनुमान मंदिर आहे। हनुमान मंदिराच्या शेजारी हे पिपळाचं झाड आणि हे वडाचं झाड हा निसर्गाची देणगी या ठिकाणी होती। गेल्याच मागील काही वर्षापूर्वी या झाडाच्या भोवतीला अतिशय सुंदर असा कट्टा युवकांनी करून घेतला होता आणि हे झाड या पावसाळ्यात 2025 या वर्षी हे या ठिकाणी पडलेलं आहे। या झाडाला कीड लागल्यामुळं पडलेलं आहे आणि आपण या गावातील वरिष्ठ माणसांना विचारलं तर हे झाड किती वर्षापूर्वी लावलं गेलं तर हे निश्चित सांगता येणार नाही। या झाडानं या गावच्या अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत आणि हे या ठिकाणी पडलेलं झाड आपण बघू शकतो। आणि या झाडाच्या जागेवरती दुसरं पिपळाचं एक चांगलं झाड लावून या झाडाची पुनरावृत्ती हे गाव निश्चितच करेल ही मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।